आणि आपण सर्व उपस्थित अभ्यासू आणि शिवप्रेमी विद्यार्थी यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. छत्रपती संभाजीनगर या भूमीमध्ये आज इथे आम्ही आलेलो आहोत आणि ही भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे. भोसले घराणं आणि राजमाता, राष्ट्रमाता आणि अर्थात छत्रपती शिवरायांची आई जिजाऊसाहेब यांचं घराणं, जाधव घराणं हे देखील याच मराठवाड्याच्या भूमीतलं आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आज आपण या इथे स्वराज्याचे चलन या विषयावरती बोलायला एकत्र आलेलो आहोत. जसं आत्ता मगाशी प्राध्यापक आशुतोष पाटील यांनी सांगितलं आणि आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून ज्याला PPT म्हणतात त्यातून तुम्हाला दाखवलं की कोणकोणती नाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली, त्याची चित्र, त्याचे फोटोज आणि त्याची तांत्रिक माहिती देखील तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. तांत्रिक माहिती त्यांनी जी दिली ही अतिशय उत्तम, जेणेकरून ती आपल्या स्मरणात कायमची राहील, आपल्याला ती नोंद करता येईल. त्या नाण्यांचा जो इतिहास आहे त्याच्या मागचा रंजक किंवा जो एक स्फूर्तिदायक इतिहास आहे, तो स्फूर्तिदायक इतिहास मी आपल्या इथे थोडक्यात सांगतोय. राजाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला त्या दिवशी इंग्रजी तारीख होती 6 जून 1674 आणि तिथी होती आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीनुप शालिवाहन शके 1596 ही तिथी होती. आणि या दिवशी दुर्गाराज रायगडावरती जो सह्याद्रीच्या पोटात आहे, अतिशय डोंगर रांगांनी वेगवेगळ्या वेढलेला आहे आणि तो म्हणूनच दुर्गम असा आहे. आणि अशा या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला त्यावेळेला त्यांनी आपली 2 नाणी पाडली, एक सोन्याचं आणि एक तांब्याचं. त्या सोन्याच्या नाण्याला होन असं म्हणतात आणि चांदी जे तांब्याचं नाणं पाडलं त्याचं कागदोपत्री नाव आहे रुका. जसं मगाशी आशुटून सांगितलं त्याचे फ्रॅक्शन्स पण होते, त्याला रुका, दुरुका, तिरुका अशा प्रकारची नावं त्या कागदोपत्रांमध्ये तत्कालीन त्याची नमूद केलेली आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या अभिमानापोटी, आदरापोटी त्या नाण्याला आपण शिवराई असं देखील म्हणतो. साधारण 11 ते 12 ग्रॅम हे त्या शिवराईचं वजन होतं आणि सुमारे 3.5 ग्रॅमच्या आसपास त्या होनाचं वजन होतं. या दोन्ही नाण्यांवरती बिंदुमय वर्तुळामध्ये म्हणजे डॉटेड बॉर्डर कॉलर, त्याच्यामध्ये एका बाजूला श्री राजा शिव 3 ओळीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती ही त्यांचं जी पदवी किंवा त्यांनी जो हुद्दा त्यानंतर स्वीकारला, जे टायटल त्यांनी घेतलं ते छत्रपती नाव, त्या छत्रपती हुद्दा त्याच्या मागे कोरलेला होता. मगाशी सांगितलं की 1664 पासून शिवाजी महाराजांनी नाणी पाडली का, त्यांनी पाडली होती असेही काही उल्लेख आणि असेही काही प्रवाद किंवा अशा काही मान्यता आज नाणकशास्त्र अभ्यासकांमध्ये आहेत. परंतु जी गोष्ट मुळात घडली 1674 साली, म्हणजे त्यांनी छत्रपती हे जे काही त्यांनी नावाभिमान स्वीकारलं ते त्यांनी 1674ला स्वीकारलं. त्याच्यामुळे त्यांनी जी नाणी पाडली ज्याच्यावरती श्री राजा शिव आणि छत्रपती कोरलेला आहे, टंकित केलेलं आहे, ती नाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाभिषेकाच्या वेळेलाच पाडलेली आहेत. कारण राजाभिषेकाच्या आधी पाडलेलं नाणं, जसं खाफिकान म्हणतोय किंवा ग्रँडफ जो उत्तरकालीन बखरकार आहे त्याने उल्लेख केलेला आहे, शेळगावकर बखर ही देखील उत्तरकालीन आहे, त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की 1664 नंतर महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राजा ही पदवी घेतली आणि त्यांनी नाणी पडायला सुरुवात केली.
पण असं कोणतंही नाणं हे आजपर्यंत इतिहास अभ्यासकांना, नाणकशास्त्र अभ्यासकांना सापडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वमान्यतेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी ही 1674 नंतरच नाणी पाडली आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेला, हे आपल्याला आत्ता तरी ते मान्य करावं लागतं. ही नाणी पाडण्याची पद्धत जी होती ती मगाशी आपल्याला चित्राच्या माध्यमातून दाखवली गेली. या नाण्यांना क्रूड कॉईन्स असं म्हणतात. क्रूड कॉईन्स म्हणजे हाती पडलेली नाणी. कारण त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिशांनी संपूर्ण देशाचा राज्यकारभार येणं केनं प्रकारेनं आपल्या सर्व सत्ताधीशांना झुकवून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर त्याने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून त्याने जेव्हा मशिनरीकडे आणली नाणी पाडायला, कारण क्रूड नाणी पाडण्यामध्ये वेळ जायचा, त्याच वेळेला त्या मशीनच्या माध्यमातून, जसं आपण म्हणतो की कोणतंही यंत्र तुमचं एखादं काम सुकर करतं, पटकन करतं, तर त्यामुळे नंतरची जी नाणी जी होती ती मशीन स्ट्रक कॉईन्स असं त्यांना म्हटलं जातं. जी शिवोत्तरकालीन आहेत किंवा 1818 नंतरची जी बरीचशी नाणी आहेत ती नाणी मशीन स्ट्रक कॉईन्स आहेत, मशीन मेड कॉईन्स आहेत. म्हणजे क्रूड कॉईन म्हणजे काय, तर हाताने पाडलेली नाणी. जसं मगाशी त्यांनी दाखवलं की त्या ऐरणीवरती 2 वेगवेगळ्या उलट्या अक्षरात छापलेल्या डाय किंवा त्या कोरलेल्या डाय असायच्या, त्याच्यामध्ये धातूची पट्टी ठेवून त्याच्यावरती तो घाव घालून ती नाणी पाडली जायची. आणि त्या गरम धातूची पट्टी जी असायची किंवा जी शीट असायची ती नाणी पाडल्यानंतर हार्डनिंगसाठी, म्हणजे ते नाणं कठीण व्हावं, ते नाणं लवकर झिजू नये किंवा त्या नाण्याला ते वेडंवाकडं होऊ नये याच्यासाठी ते ताबडतोब थंड पाण्यात टाकलं जायचं. त्याच्यामुळे ते नाणं कठीण किंवा हार्डन व्हायचं, त्याला हार्डनिंग प्रोसेस म्हणतात. आणि मगाशी जशी रायगडावरची जी टांगसाळ जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत्या वाड्याला लागून आहे, त्या राहत्या वाड्याला लागून असलेली कनेक्टेड आहे, ती इंटरकनेक्टेड टांगसाळ आहे. आपल्यापैकी कोणी रायगडला गेले? रायगडावरची टांगसाळ काही आपण बघितली असेल कदाचित. तिथे जी काही अजूनही ती जी मगाशी त्या चित्रात बघितली त्याच्यात जी चुलाणी होती, चुलाणी म्हणजे जिथे ती धातू गरम करायची किंवा तापवायची जागा, ती चुलाणी अजून तिकडे मौजूद आहे, तिकडे ती अजूनही शिल्लक आहे. त्याच्यानंतर तिकडे मगाशी जसं म्हटलं की गरम धातूच्या पट्टीवरती नाणं एम्बॉस केल्यानंतर, छापल्यानंतर, पाडल्यानंतर त्याचा तुकडा किंवा ते नाणं त्या थंड पाण्यात ताबडतोब टाकलं जायचं त्याला हार्डनिंगसाठी. तर त्यासाठी जी पाण्याची दगडी दोणी किंवा ते जे बाउल्स आहेत ते अजूनही तिकडे तेथे आपल्याला बघता येतात. या जागा ज्या आहेत, या जागा माननीय महाराष्ट्र शासनाचे इथे अधिकारी उपस्थित आहेत, त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की या ज्या अतिशय महत्त्वाच्या जागा किंवा ज्या वास्तू आज आपल्याला आपल्या नशिबाने 400 वर्षानंतर, 350 वर्षानंतर देखील उपलब्ध होत आहेत किंवा अजून त्या शिल्लक आहेत, तर त्यांचं माननीय महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्याचं जास्तीत जास्त संवर्धन, त्याचं संरक्षण करावं अशी त्यांना मी विनंती करतो. कारण हा फार महत्त्वाचा ठेवा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे. हा आपल्याला, आम्हाला, कोणाला तरी हा जपला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी होती ती अशा प्रकारे पाडलेली, त्याला क्रूड कॉईन्स म्हणतात, जी ओबडधोबड होती. आपला सह्याद्रीचा मुलूक जसा होता ओबडधोबड पण जीव लावण्याजोगा, तशी ती नाणी जीव लावण्याजोगी आहेत. हे आपण जेव्हा एखादं नाणं हातात घ्याल तेव्हा आपल्या खचितच लक्षात येईल. आणि जसं आशुतोष पाटील यांनी मगाशी सांगितलं की तुमच्या विद्यापीठामध्ये नाण्यांचं एक वस्तुसंग्रहालय किंवा म्युझियम त्यांनी तिकडे निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक नाणी त्यांनी ठेवलेली आहेत. त्यांना विनंती करून त्यांच्यासोबत जाऊन ते नाणं प्रत्यक्षात तुम्ही हँडल करा, ते हातात घेऊन बघा. त्याचा जो फील आहे तो तुम्हाला नक्कीच 350 वर्ष त्या काळाच्या मागे घेऊन जाईल आणि तुम्हाला त्या सुवर्ण काळ जो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो 1630 ते 1680 हा 50 वर्षाचा, आणि तो बरोबर 50 वर्षाचाच होता. हा सुवर्ण काळ तुम्हाला त्याचा तो फील तुम्हाला घेता येईल, त्याचा अनुभव घेता येईल असा मला विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज, जे आज आपल्या शहराचं नाव इथे दिलं गेलेलं आहे, त्यांनी देखील तिथे नाणी पाडलेली आहेत. आपल्या वडिलांनी पाडलेल्या नाण्यांच्या धर्तीवर त्याच वजनावर हुकूम ती नाणी त्यांनी पाडलेली आहेत. त्याच्यावरती एक फक्त अक्षर किंवा एक जो शब्द आहे तो बदललेला गेला आहे. श्री राजा शंभू त्यांचं नाव जे आहे
संभाजी महाराज, शंभू महाराज ते त्या नाण्यांवरती अंकित केलेलं आहे. श्री राजा शंभू मागील बाजूला त्यांचा जो हुद्दा टायटल जो आहे तो छत्रपती तो तसाच आहे. डॉटेड बॉर्डर किंवा ज्याला आम्ही कॉलर म्हणतो, डॉटेड कॉलर, ती तशीच्या तशीच आहे. म्हणजे वर्तुळाकार बिंदुमय वर्तुळ संपूर्ण नाण्याची जी कड असते त्याच्या बाजूला संपूर्ण वर्तुळाकार, जसं आपण मगाशी त्याचे चित्र फोटोग्राफ्स बघितले तर त्याच्यावरती त्याला डॉटेड बॉर्डर कॉलर म्हणतात, तर ते तसंच संपूर्णपणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या समयी मगाशी आशुतोषनी जो उल्लेख केला आणि त्याने सांगितलं की कोणकोणती नाणी स्वराज्याच्या खजिन्यामध्ये शिल्लक होती, मौजूद होती, त्याची नावं आणि त्या तपशील त्यांनी दिलेला आहेच. सुमारे 4 लक्ष शिवराया आणि 79 लाखापेक्षा जास्त सोन्याची नाणी ही महाराजांच्या त्या कोषागारामध्ये होती, असा त्यांचा जो तत्कालीन, त्यांचा कंटेम्पररी, त्यांचा समकालीन जो चरित्रलेखक आहे कृष्णाजी अनंत सभासद, हे सभासद त्याचं टायटल आहे आणि त्याचं आडनाव आहे हिरे पारखी. तर या कृष्णाजी अनंत हिरे पारखी उर्फ सभासद हा निराजी रावजी हे त्यांचे जे न्यायाधीश होते त्यांच्या तो कोर्टामध्ये होता. त्यांच्या सबऑर्डिनेट त्यांचा जो होता त्याने त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि सभासद बखर जी आद्य बखर मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरची, त्याच्यात त्याने हा संपूर्ण तपशील त्याने नमूद केलेला आहे की कोणकोणत्या प्रकारची त्याच्यामध्ये नाण्यांची यादी आहे. आशुतोषनी मगाशी सांगितलं त्यामुळे आता मी पुनरुच्चार करत नाही आहे, पण आपण जर का आता आपल्याला सगळ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती आहे, त्याच्यामुळे आपण गुगल जरी केलं, पुस्तकं वाचलीत तर त्याहून उत्तम त्याच्यामध्ये मूळ रेफरन्सेस आपल्याला मिळतील. पण गुगलवरती देखील किंवा यूट्यूबवरती आपल्याला माहिती मिळू शकेल की ती नावं काय काय आहेत त्याच्यामध्ये. मगाशी त्यांनी जो एक उल्लेख केला त्याच्यामध्ये लारीन जो आहे त्याच्यामध्ये चौली लारी, बसरी लारी, बसरी म्हणजे इराणमधील बसरा या शहरात पाडलेली लारी, दाभोळी लारी, हुरमुजी लारी, असे 4 प्रकारचे जवळजवळ लारींचे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याने मगाशी सांगितलं की स्त्रिया ज्या हेअरपिन किंवा केसाला लावायची जी पेन वापरतात, जो बेंड, जी हेअरपिन बेंड असतो त्या प्रकारच्या पिना, त्या प्रकारची ती लारी होती. आणि असेही उल्लेख कागदपत्रात आलेले आहेत की तो रुपया म्हणून गणला जायचा, त्याच्यावरती नाव कोरलेलं असायचं आणि वेळप्रसंगी अर्धा रुपया म्हणून ती अर्धी लारी तोडून दिल्याचे देखील उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जेव्हा इतिहासामध्ये काही गोष्टी बिटवीन द लाईन्स वाचतो, आणि मी नेहमी सांगतो शिवचरित्र जे आहे हे नेहमी 3 पातळीवरती अभ्यासलं गेलं पाहिजे. एक म्हणजे शब्दार्थ, दुसरा म्हणजे भावार्थ आणि तिसरा म्हणजे गूढार्थ. शब्दार्थ म्हणजे तुमच्या समोर एखादं शिवाजी महाराजांचं पुस्तक आलं आणि तुम्ही ते वाचून काढलं तर तो फक्त शब्दार्थ तुमच्या मनात शिरला, तुमच्या मेंदूत शिरला किंवा तुमच्या तो डोक्यात तुमच्या लक्षात आला. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती त्याचं जे तपशील किंवा त्याच्यातलं जे चरित्र ते लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल जेव्हा विचार कराल, तर 2 लाईन्स किंवा 2 शब्द आहेत, 2 वाक्य, त्याच्यामधला अर्थाचा तुम्ही जर का विचार करायला लागाल तर त्यावेळेला त्यातला जो अर्थ तुम्ही शोधायचा प्रयत्न कराल तो त्यातला भावार्थ असेल. आणि जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये खरोखर त्याच्यामध्ये उत्सुकता, कुतूहल आणि इंटरेस्ट निर्माण होईल आणि जेव्हा तुम्ही ते पुस्तक पुन्हा एकदा एकांतात दुसऱ्यांदा वाचाल, तिसऱ्यांदा वाचाल, तेव्हा त्याच्या मागचा, त्याच्यातलं ज्याच्यातली डेप्थ आहे, त्याच्यातला जो खोलवरपणा आहे, तर त्याच्या मागचा जो भाव आहे तो तुमच्या लक्षात येईल. त्याला त्याचा तो गूढार्थ म्हणता येईल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे शिवचरित्र आहे हे फक्त वरवर वाचून होण्यासारखं नाही आहे. हे 3 पातळ्यांवरती अभ्यासलं गेलं पाहिजे: शब्दार्थ, भावार्थ आणि गूढार्थ. आणि अजून एक, आज आपण सगळे तरुण मंडळी इथे, अभ्यासू मंडळी इकडे आलेला आहात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये आपण इकडे आपला पदव्युत्तर किंवा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करताय. पण त्याचबरोबर तुम्हाला मी एक गोष्ट विशेषत्वाने सांगतोय कारण ती महत्त्वाची आहे. भगवद्गीता आपण वाचली असेल नसेल, पण भगवद्गीता ही जर का आपण थिअरी मानली आपल्यासाठी, तर शिवचरित्र हे आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी हे प्रॅक्टिकल आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणीवरती शिवचरित्रामध्ये आपल्याला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. त्यामुळे कुठलंही पाऊल उचलायच्या आधी कोणत्याही संकटावरती मात करण्यासाठी आपण नक्कीच शिवचरित्राचा आधार घ्या, त्याचं वाचन करा. संभाजी महाराजांच्या काळामध्ये
जी नाणी पाडली गेली ती अतिशय कमी प्रमाणात पाडली गेली. याचं कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये स्थैर्य, ज्याप्रमाणे आर्थिक सुबत्ता होती, तेवढी सुबत्ता, तेवढं आर्थिक स्थैर्य आणि तेवढं सामाजिक स्थैर्य देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात त्यांना लाभलं नाही. त्यांची कारकीर्द फक्त 9 वर्षाची होती, 1680 पासून 1689 पर्यंत. आणि त्यांनी अनेक आघाड्यांवरती आपल्या शत्रूंशी, परकीय आक्रमकांशी त्यांनी युद्धप्रसंग केला, त्यांनी युद्ध केलं. अनेकदा त्यांना त्यासाठी आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या बाहेर जावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सारा वसुलीपासून अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये त्यांना शांतता न मिळाल्यामुळे त्यांची इकॉनॉमिकल स्टेटस किंवा इकॉनॉमिकल कंडिशन जी होती, आर्थिक स्थैर्य, आर्थिक स्टॅबिलिटी जी होती ती खूप कमी असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना नाणी फारशी पाडता आली नाहीत. सोन्याची नाणी त्यांना पाडलेलीच नाही आहे. कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, नाणकशास्त्राच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांच्या धर्तीवरती किंवा कोणतंही वेगळं असं एकही सोन्याचं नाणं अभ्यासकांना उपलब्ध झालेलं नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही औरंगजेबाचे त्याच्या तवारीख म्हणतात त्याला, म्हणजे डे टू डे त्याच्या नोंदी ज्या असायच्या, डेली डायरी म्हणा, त्याला आपण नोंदी म्हणतो, त्याच्यामध्ये काही उल्लेख आहेत की सैनिकांना काही वेळेला त्यांच्याकडे पगार द्यायला पैसे पुरेसे नसल्यामुळे अनेक त्यांचे सहकारी किंवा अनेक त्यांचे सैनिक जे होते ते वेतनाच्या अपेक्षेसाठी किंवा वेतनाच्या अभिलाषेपायी ते त्यांच्या शत्रूला जाऊन, औरंगजेबाला पण जाऊन मिळालेले आहेत, असे त्यांच्या ज्या काही कागदपत्रामध्ये तत्कालीन उल्लेख आहे. याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर रायगडावरती अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन होऊन 9 वर्ष झाली होती आणि तेवढ्यातच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर वध केला गेला होता, तो देखील त्यांच्या शत्रूकडून, औरंगजेबाकडून. आणि रायगडाला वेढा पडला. रायगडावरती राजकुटुंब होतं. महाराणी येसूबाई साहेब, संभाजी महाराजांचा लहान मुलगा थोरले शाहू महाराज, राजाराम महाराज, अशी अनेक मंडळी राजघराण्यातील, राजकुटुंबातील शिवाजी महाराजांच्या रायगडावरती होती. आणि महाराणी येसूबाई साहेबांनी, म्हणजे संभाजी महाराजांच्या धर्मपत्नींनी एक मसलत करून किंवा एक योजना करून त्या स्वतः आणि स्वराज्याचा भावी वारसदार किंवा भावी छत्रपती जे होते ते बाल शाहू, त्यांचंही नाव शिवाजी होतं, त्यांचं नाव नंतर साऊ, साव, शाहू, शाहू असं अनेक त्याच्यामध्ये नाण्यांवरती मगाशी आपण जसे अनेक व्हरायटीज किंवा त्याच्यामधली वैविध्य बघितली तर त्याप्रमाणे ते बदललं गेलं, पण त्यांचंही नाव शिवाजीच होतं. आणि राजाराम महाराजांचा पहिला पत्नीपासून झालेला मुलगा, जानकीबाईपासून झालेला मुलगा, त्याचंही नाव शिवाजीच होतं. ही आपली परंपरा आहे की आपल्या दिवंगत वडील किंवा दिवंगत काका याचं नाव आपल्या कुटुंबामधल्या आपल्या पुढच्या जनरेशनला आपण बरेचदा देतो. राजाराम महाराज त्या मसलतीच्या द्वारे मुघलांच्या वेढ्यातून बाहेर पडले आणि ते सिंहगडावरती गेले. मुघलांच्या सैन्याने तिकडे पाठलाग केला, तिकडनं ते प्रतापगडावरती गेले, तिकडेही त्यांचा पाठलाग केला गेला. शेवटी त्यांना नाईलाजास्तव विशाळगडाकडे आश्रय घ्यायला लागला. पण विशाळगडालाही वेढा पडल्यानंतर महाराजांनी 1674 राजाभिषेकानंतर 76 जो दक्षिण दिग्विजय केला त्याला थोरली मसला असं म्हणतात. की विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि हे नवनिर्वाचित हिंदवी स्वराज्य यांचं एकत्रीकरण, यांचा टायअप, जसा आपण आज बघतो अनेकदा वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या या आपल्या राजकीय परिक्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर त्या प्रकारचं दक्षिण राखण्यासाठी, मुघलांच्या आक्रमणापासून, त्यांच्या रेट्यापासून दक्षिणेचं संरक्षण करण्यासाठी महाराजांनी ही जी थोरली मसलत आखली होती आणि त्याद्वारे त्यांनी थेट जिंजी, तंजावरपर्यंत धडक मारून तिथला संपूर्ण जवळजवळ 1500 किलोमीटरचा प्रदेश जो आहे तो त्यांनी स्वराज्याला भूभाग जोडला होता. या भूभागाचा वापर करून राजाराम महाराज हे जे विशाळगडाकडून निसटले ते थेट जिंजीकडे रवाना झाले आणि जिंजीच्या बेलाग अशा दुर्गम
आणि अत्यंत बलाढ्य अशा किल्ल्याचा त्यांनी आश्रय घेऊन तिथून त्यांनी स्वराज्य आपलं चालवायला सुरुवात केली. इथे परिस्थिती बघा, महाराष्ट्रामध्ये 2 छत्रपती गेलेले आहेत. राज्याला राजा नाही आहे आणि तरी देखील महाराष्ट्र धर्मी लढवय्ये मराठे हे शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली होती ती सतत तेवत ठेवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत होते. कोणत्याही एका पैशाची किंवा कोणत्याही काय म्हणतो त्याला की आमिषाची त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षा नव्हती. पण स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी ते आपल्या जीवाचं रान करत होते. राजा गादीवरती नसताना हे माझ्या मते जगाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण असावं. छत्रपती शिवाजी महाराज हे किती महान होते याचं एक छोटंसं उदाहरण आत्ता मगाशी मी आशुतोषने जे एक उल्लेख केला त्या अनुषंगाने देतो तुम्हाला. त्याने मगाशी सांगितलं की राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांची तुळा केली गेली होती सोन्याच्या होनानी. तशाच तुळा या भोसले घराण्यांच्या द्वारे किंवा भोसले घराण्यामध्ये या शिवकालीन इतिहासामध्ये 3 वेळा झालेल्या आहेत. आदिलशाहीचा वजीर जो मुरार जगदेव होता त्याचा कार्यक्रम असेल, 60 शांत असेल, 50 वाढदिवस असेल, जे काही असेल त्याची त्याला तुळा करायची इच्छा झाली होती. आणि शहाजीराजे हे तेव्हा आदिलशाहीत असल्यामुळे त्याच्यासोबत होते. नागरगाव नावाचं एक जे गाव आहे नागरगाव, त्या नागरगावला त्यांचा मुक्काम होता आणि मुरार जगदेवांनी इच्छा प्रदर्शित केली आणि जवळपास त्यांचे सगळे जे विद्वान आणि सगळे सरदार आणि दर्जदार जे सगळे एकदम हाताबुतालकी करायचं काय, तुळा कशी करणार. त्यांनी सांगितलं की हत्तीच्या वजना एवढं सोनं नाणं किंवा जे काही द्रव्य आहे ते मला दान करायचं आहे. हत्ती तोडण्यासाठी तेव्हा काय उपाययोजना करायची हात पहिला प्रश्न पडला होता. आणि हत्तीचं वजन कसं करायचं. शहाजीराजांनी एक योजना केली आणि जवळ जी नदी वाहत होती ती त्यांनी एक नाव मागून त्या नावेमध्ये त्या हत्तीला चढवला. ती नाव त्या हत्तीच्या वजनाने पाण्यामध्ये खाली बुडली आणि जिथपर्यंत ती नाव बुडली तिथपर्यंत त्यांनी त्याच्यावरती मार्किंग केलं, त्याच्यावरती खूण केली. त्या हत्तीला बाहेर काढलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या खुणेपर्यंत ती नाव पुन्हा बुडेल पाण्यामध्ये इथपर्यंत सोनं नाणं आणि तो जिन्नस त्या नावेमध्ये भरला गेला. आणि अशा प्रकारे त्या मुरार जगदेवाची त्या हत्तीच्या वजना इतक्या त्या नाण्यांची, त्या जिन्नसाची, त्या वजनाची तुळा केली गेली. आणि यामुळे ती जी घटना घडली त्यामुळे त्या नागरगावला नंतर तुळापूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तुळापूर हा पहिला प्रसंग भोसल्यांच्या हयातीत, भोसल्यांच्या कुटुंबात घडलेला. काही काळाने 12व्या-13व्या वर्षी शिवाजी महाराजांना बेंगलोर जहागिरीवरनं शहाजीराजांनी जेव्हा पुन्हा आपल्या त्यांच्या पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या जहागीरवरती पाठवलं महाराष्ट्रातल्या त्याचा राज्यकारभार करायला. आणि त्यांची सुप्त इच्छा जी होती की याने तिथे नवीन राज्य स्थापन करावं. काही काळाने तिथे राज्य बऱ्यापैकी स्वराज्याची निर्मिती चालू असताना, थोडंफार स्थिरस्थावर झालं असताना त्यांच्या आई जिजाऊसाहेबांची तुळा करण्याचा शिवाजी महाराजांनी एक तिथे त्यांच्या मनाशी खूणगाठ मानली. क्षेत्र महाबळेश्वर जिथे ते एक देवालय आहे त्या ठिकाणी जाऊन जिजाऊसाहेबांची तुळा करायची ठरली. जिजाऊसाहेबांची तुळा केली गेली. आपल्या मातोश्रींची, शिवाजी महाराज हे अत्यंत मातृभक्त पितृभक्त होते, आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत. त्यांनी तिकडे जिजाऊसाहेबांची तुळा केली सोन्या नाण्या रुपयानी. आणि शहाजीराजांच्या पदरी सेवेत असलेले सोनोपंत डबीर हे त्यांचे जे एक विश्वासू होते, जे महाराजांच्या बरोबर त्यांना इथे पाठवलं गेलं होतं अष्टप्रधान मंडळातर्फे, त्यांची देखील महाराजांनी ते त्यांच्यासोबतच होते. ते वार्धक्याने ते वयस्कर झाले होते, वार्धक्याकडे झुकलेले होते. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की सोनोपंत आता आपण या पारड्यात जाऊन बसा. धन्या शिवाजी महाराज त्यांचे धनी, शहाजीराजे भोसले कुटुंबीय त्यांचे धनी. आणि जिजाऊसाहेबांची तुळा झाल्यानंतर त्या पारड्यात जाऊन बसायला त्यांचं मन तिथे होईना. महाराजांनी त्यांना सांगितलं, विनंती केली की आपण ज्येष्ठात, आपली देखील तुळा मला मातोश्रींच्या बरोबर करायची आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या आईची
तुळा करणारा आपल्या आईच्या बरोबर एवढी त्यांची जी मातृभक्ती होती ती प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला जाणवते, बघता येते, ऐकता येते, वाचता येते. आपल्या वडिलांच्या प्रती असलेली जी श्रद्धा ऐकता येते. हा आपल्या सोबतच्या एक प्रकारे आपले सहकारी म्हणा, नोकर म्हणा, त्यांना देखील तो तिथे राजा जाऊन सांगतोय की तुम्ही त्यांची तिथे बसा आणि तुमची मी तुळा करतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं सांगून सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारा हा राजा आपल्या सेवकांप्रती देखील किती सजग होता, किती तो त्यांच्याबद्दल आपुलकी राखणारा होता हे आपल्याला प्रसंगातून दिसतंय. सोनोपंत डबीरांची देखील तिकडे तुळा केली गेली. तर या अशा 3 तुळा ह्या भोसले घराण्याच्या कारकिर्दीत किंवा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत घडलेल्या आपल्याला एक आत्ता जो आशुतोषने मागे सांगितलं की त्याच्यावर हे आपल्याला एक ऐतिहासिक रेफरन्स म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं. राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले तेव्हा त्यांनी तिकडनं पुन्हा नाणी पाडली. काही प्रमाणामध्ये अतिशय अल्प प्रमाणात नाणी पाडली आणि म्हणून आजच्या मितीला तसा शिवाजी महाराजांचा सोन्याचा होन हा दुर्लभ आहे किंवा अप्राप्य आहे किंवा फार दुर्मिळ आहे किंवा अमूल्य आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज तिसरे छत्रपती स्वराज्याचे या दोघांची नाणी त्यांच्या सततच्या धामधुमीच्या परिस्थितीमुळे आणि ते राज्यावरती फार काळ नव्हतेच. स्थैर्य असं नव्हतं. रेव्हेन्यू ज्याला आपण सारा म्हणतो, जसं सारा वसुली झाली नाही किंवा जर का टॅक्स जर का तुमच्याकडे कलेक्शन झालं नाही तर राज्य चालवणं अवघड होतं. आणि गमतीची आत्ता तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा ऐतिहासिक रेफरन्स म्हणून सांगतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची खर्च जो मागे सांगितला गेला 1,42,00,000 होन म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी होन हा तेव्हाचा जो खर्च झाला तो त्या एका दिवसाचा नव्हता हे लक्षात घ्या. तसा तो संपूर्ण महिना 1.5 महिन्याचा कार्यक्रम होता. त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या खर्चाची नोंद त्या सभासदाने केलेली असावी असा माझा अभ्यासांती काढलेला तो निष्कर्ष आहे. मग एका दिवसाकरता 1.5 कोटी होऊन महाराजांनी काही वापरलेले नाही आहेत. पण त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जे त्यांच्या स्वराज्यामध्ये धनिक लोक होते, सावकार होते, त्यांच्यावरती त्यांनी सिंहासन पट्टी नावाचा कर लागू केलेला आहे. म्हणजे जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाचा जो काही त्याचा खर्च आहे तो काही प्रमाणात हळूहळू का होईना त्याची रिकव्हरी व्हावी याच्यासाठी सिंहासन पट्टी नावाचा त्यांनी तिथे कर तो धनिक लोकांवरती लावला आहे. तर राजाराम महाराजांची जी नाणी आहेत ती अतिशय त्याला काय म्हणू आपण की ओबडधडू स्वरूपात आहेत. फारशी नीटनेटकी धडधाकट किंवा अतिशय देखणी अशी ती नाणी नाही आहेत. कारण मुळात त्यांना नाणी पाडण्यासाठी आणि त्या दृष्टीने राज्यकारभार करण्यासाठी फारसा वेळ असा नव्हताच. त्यांनी काही सोन्याची नाणी पाडलेली आहेत असं देखील एक आत्तापर्यंत नाणी संग्राहकामध्ये एक मान्यता होती. ती सोन्याची नाणी अत्यंत छोटी आहेत, साधारण पाऊण ग्रॅम सोन्याच्या वजनाची आहेत आणि त्याच्यावरती एका बाजूला राम राऊ असं लिहिलेलं आहे सोन्याच्या नाण्यांवरती. पण आता काही अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार तो रामराऊ हा आपला राजा राम नसून हा दक्षिणेमधला एक नायक रामराऊ त्याच्या नावाने असाही एक आता मान्यता एक आपल्या माहितीकरता आम्ही आपल्या इथे सांगतोय. याच्यानंतर इसवी सन 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपल्या औरंगाबाद जवळच खुलताबाद येथे त्याचं तिकडे आता कबर तिथे आहे. आणि त्याच्यानंतर येसुबाई साहेब आणि संभाजी महाराजांचा मुलगा स्वराज्याचा भावी छत्रपती शाहू हे त्यांच्या कैदेतून शाहू महाराजांना सोडलं. येसुबाईंना ओलीस ठेवून त्यांना दिल्लीला नेलं गेलं मोगलांनी. आणि शाहू स्वराज्यात आल्यानंतर त्याचं राजारामांची जी विधवा पत्नी होती जिने करवीर किंवा कोल्हापूर संस्थानाची स्थापना केली, ताराराणी, महाराणी ताराराणी साहेब, तर त्या ताराराणींनी त्यांच्याशी त्यांचं अर्थातच युद्ध झालं. कारण शेवटी स्वराज्य नक्की कोणाचं याच्यावरनं जो काही वाद दोन याच्यामध्ये होता तो वाद उफाळला गेला. आणि ताराराणीशी युद्ध होऊन शाहू महाराजांनी सातारला आपली राजधानी तिथे त्यांनी स्थापन केली. त्यांचा राज्याभिषेक झाला, तिथे विधिवत राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी आपली नाणी पाडली. ती नाणी मगाशी आपल्याला कदाचित ती काही आपण डिटेलमध्ये बघितली असतील किंवा नसतील, पण त्या नाण्यांवरती छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या नाण्यांप्रमाणेच श्री राजा शाहू किंवा शाहू व वजनातला किंवा शाहू उखळीतला किंवा साव किंवा सावू असे अनेक जसं डायमेकर मगाशी म्हटलं की डायमेकर जे होते किंवा जे डाय बनवायचे, साचा जो बनवायचे नाण्यांचा, ते काही शिक्षित लोक नव्हते. ते अशिक्षित
त्या कॅटेगरीत असल्यामुळे त्यांच्याकडनं ज्या काही थोड्याफार त्रुटी किंवा चुका झाल्या असतील, आणि तेव्हा नाण्याला फारसं असं महत्त्व नव्हतं, कारण तेव्हा बार्टर सिस्टीम ही तेव्हा अंमलात होती, वापरात होती. बार्टर सिस्टीम म्हणजे 12 बलुतेदार सिस्टीम. त्या पद्धतीने की कोणी शेती करतं आहे तर तो धान्य दुसऱ्याला द्यायचा, कोणी जो दूध विकतो आहे तो दूध त्याला द्यायचा, कोणी कापडाचा व्यवसाय करतो आहे, कोणी चपला शिवायचा व्यवसाय करतो आहे बनवायचा. तर अशा प्रकारे त्या वस्तूंचं आदानप्रदान हे त्यावेळेला देऊन त्यावेळेचा तुमचा जो कॅश ट्रान्झॅक्शन किंवा ज्याला आपण इकॉनॉमिकल जो हे व्हायचा बार्टर सिस्टीम ती वापरली जायची. कित्येक याच्यामध्ये आता तुम्ही शब्दप्रयोग ऐकला की नाही मला कल्पना नाही, काही जणांनी ऐकला असेल कदाचित. गोधन हा जो एक प्रकार आहे की गो म्हणजे गाय, गौमाता. तर गायी देखील तेव्हा चलन किंवा त्या तुमच्या एक्सचेंजमध्ये त्या दिल्या जायच्या. मग आता थोडासा तो इंटरेस्टिंग भाग असा आहे की समजा त्या शेताच्या तुकड्याची किंमत समजा 3.5 गाई इतकी होत असेल, तर मग त्या अर्ध्या गाईचं काय करायचं? कदाचित वासरू देत असतील, काही कल्पना नाही, लहान गाय देत असतील, कल्पना नाही. पण अशा प्रकारे ते गोधन म्हणजे त्या गाईचा देखील तिथे वापर त्याच्यामध्ये करन्सी म्हणून केला गेलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी राज्याभिषेकानंतर आपला बराचसा कारभार जो आहे पेशव्यांच्या हाती दिला, आणि पेशव्यांनी नंतर आपल्या धन्यासाठी म्हणजे छत्रपतींसाठी मध्यवर्ती सत्ता केंद्रासाठी ज्यांनी नाणी पाडली, त्याच्यामध्ये मगाशी जसं आपण बघितलं 2 दांड्या, श्री या शब्दाच्या खाली 2 आडव्या रेघा, त्याच्या आपल्याला हॉरिझॉन्टल ज्या लाईन्स आहेत त्या दिसतात तिकडे त्याच्यावरती, आणि त्याला दुदांडी शिवराई असं म्हटलं जातं. 2 दांड्या असलेली शिवराई. पेशवे हे द्विजकुलोत्पन्न किंवा ब्राह्मण असल्यामुळे ते 2 बोटांचं आडवं गंध कपाळावरती लावायचे, आणि त्याचाच वापर कदाचित त्यांनी पाडलेली नाणी ही आयडेंटिफाय करण्यासाठी, छत्रपतींसाठी पाडलेली नाणी त्याच्यावरती त्या 2 रेघा ओढल्या असाव्यात असा एक अनेक नाणीतज्ञ अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. ही नाणी देखील आपल्याला जी आहेत ही नंतर सावकारी पद्धतीने पाडली गेली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नाणी जी पाडली गेली ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा, त्यांच्या नजरेखाली म्हणा, किंवा त्यांच्या आज्ञेनुसार पाडली गेली. नंतर पेशव्यांच्या काळामध्ये सावकारी मक्ते देऊन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आउटसोर्सिंग करून किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तशा प्रकारची ती नाणी पाडली गेल्यामुळे त्याच्यावरती त्या सावकाराने किंवा जो टांगसाळ तिथे असायचा त्याने आपापलं चिन्ह, वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह त्याच्यावरती येतात, आणि अशी जवळजवळ एक 25 चिन्ह जरी आपल्याला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करता येतात. त्याच्यामध्ये ओम आहे, त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे, त्याच्यामध्ये चंद्र आहे, त्याच्यामध्ये बेलपान आहे, त्याच्यामध्ये शिवलिंग आहे, त्याच्यामध्ये नंदी आहे, त्याच्यामध्ये तलवार आहे, त्याच्यामध्ये फूल आहे, त्याच्यामध्ये त्रिशूळ आहे. ही अशी अनेकविध चिन्ह ही त्यानंतरच्या ज्या दुदांडी शिवराई आहे त्या दुदांडी शिवराईंवरती आपल्याला तिकडे त्या बघता येतात अभ्यास करताना. छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर मराठ्यांच्या फौजा तशा संपूर्ण हिंदुस्थानाभर आक्रमण करायला लागल्या, तेव्हा मराठा संस्थानिक हे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केले. ग्वाल्हेरला केले, इंदोरला केले, बडोद्याला केले, मध्य प्रदेशमधील धार, देवास, त्याच्यानंतर इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये पटवर्धन होते, आंग्रे होते, सावंतवाडीकर सावंत भोसले होते, नागपूरकर भोसले होते, तंजावरकर भोसले होते, गुत्तीला मुधोळला घोरपडे होते. आणि ही असे अनेक मराठा नामवंत जी घराणी होती ज्यांनी आपापली नाणी ही त्या काळामध्ये पाडलेली आहेत. हा अतिशय मोठा एक रंजक इतिहास आहे, पण आजचा आपला वेळ अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती देतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की मराठा साम्राज्याच्या कालखंडामध्ये म्हणजे जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की अहत तंजावर ते तहत पेशावर रोमशाम पावेतो स्वराज्याच्या सीमा पोहोचल्या पाहिजेत, हे एवढं भव्य दिव्य स्वप्न त्यांनी आपल्या हयातीत बघितलं होतं, आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते पुढे बाजीराव पेशव्यांनी, नानासाहेब पेशव्यांनी, माधवराव पेशव्यांनी त्याच्यासाठी त्यांचा पाठपुरावा करून मराठ्यांच्या फौजा या अफगाणिस्तानामधील अटक या शहरातील त्या अटकच्या किल्ल्यावरती त्यांनी आपला मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवलेला आहे. हे आपल्याला इतिहास वाचला असेल तर आपल्याला त्याची कल्पना असेल. त्या अटकेपर्यंतच्या प्रवासामध्ये, अफगाणिस्तानापर्यंतच्या प्रवासामध्ये आत्ताच्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या म्हणजे फाळणीनंतर जो पाकिस्तानमध्ये जी शहरं गेली त्याच्यातील लाहोर आणि मुलतान ही शहरं आपल्याला त्यातल्या आपण ऐकून माहिती आहेत. तर त्या 2 शहरामध्ये देखील मराठ्यांनी नाणी पाडलेली आहेत. हे आपल्याला खूप अभिमानास्पद आहे, आणि ती नाणी आजही उपलब्ध आहेत, आपल्याला बघता येतात. लाहोर शहरातील एका नाण्यांवरती आपल्याला मराठ्यांचा भगवा ध्वज त्याच्यावरती टंकित केलेला बघता येतो.
मराठ्यांच्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या काळामध्ये सुमारे 120 टांगसाळी किंवा मिंट्स तिथे त्यांच्या पाडल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, मध्य भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि याच्यावरती खूप चांगली नाणकशास्त्रावरची पुस्तकं उपलब्ध आहेत, कॅटलॉग्स उपलब्ध आहेत, ज्याच्यावरून आपण याच्या पुढची अतिशय सखोल अशी माहिती घेऊ शकता. तर हा मराठ्यांचे पहिले 4 छत्रपती आणि मराठा साम्राज्याची नाणी जी शिवोत्तर कालामध्ये किंवा पेशवेकालीन कालखंडामध्ये जी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पाडली गेली, याचा आम्ही थोडक्यात आपल्याला माहिती दिली. पुन्हा कधीतरी वेळ आली आणि जास्त वेळ जर का मला दिला गेला आणि आपल्या सगळ्यांना मिळाला तर आपण या विषयावरती नक्कीच अजून डिटेलमध्ये अजून आपण विस्तृत चर्चा करू असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा MGM युनिव्हर्सिटी आणि येथील सर्व मान्यवर आणि दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन आणि त्याचे डायरेक्टर सर्वश्री माननीय दिलीपजी वलसेकर यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला इथे बोलावलं आणि आपल्यासमोर 2 शब्द बोलायला संधी दिली. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.